9:30 पावणे 10 वाजायला आले. नाही नाही 10 वाजून गेले असतील. 10च्या आसपास. प्रमाण होतं ना, काय हालत खराब झाली सकाळी. त्याच्यामुळे पुढे मी काही असेल ना तर शेण साईडलाच करा, उगाच वाळवी लागते, हो की नाही. काय नाही, तुम्हाला बघतो मी. काय नाही झालं. आज मिरची भाजायचं काम अखरी टप्प्यात आहे, शेवटच्या टप्प्यात आहे. झालं. शेवटचा हा गरम मसाला भाजते. सकाळी 6 वाजता सुरुवात केली. आता वाजले किती? 9:30 पावणे 10 वाजायला आले. नाही नाही 10 वाजून गेले असतील. 10च्या आसपास. आणि आता शेवटचा टप्पा आहे ना, आता हात एकदम स्लो झालेले आहेत. गरमी स्लो झाले एकदम. एनर्जी गरमी पण वाढली ना, आता बाहेर ऊन आलं ना. त्याच्यामुळे. हा, थोडंसं. गरम मसाला झाला की झालं ना. झालंय शेवटचं आता. हैराण झालं गरमीने. आग होते नुसते अंगाची. थांब. वाघ्या काय झालं? वाघ्याचं लक्ष बघा. शेरू चला, सगळं आता राडा बघा हा उचलायचा आहे. असा खूप पसारा होतो. हां, थोडंसं उचललं आणि थोडंसं बाकी आहे. एक म्हणजे 2 मसाले कुणालच्या बाबा देऊन आले डंक्यावरती. हा बघा, हा शेवटचा एक मसाला बाकी आहे द्यायचा. ते आता की नाही घेऊन जातील. आली आली, गॅस बंद कर. सगळ्यात आधी पहिला वाघ्या शेरू नाही यांना खायला देते. हे म्हटलं राहू दे तसंच, कारण माझ्या लेकरांना भूक लागली. ह्यांना आज बांधून ठेवले, वाघ्याला खुल्ला ठेवला, ह्याला बांधले. कारण बघा तो रस्ता बघा आहे ना, तिथे ना काम होणार आहे. डांबरीकरण चाललेलं आहे पुढच्या साईडला. आणि आपले कामगार पण आलेले आहेत, काम करत आहेत. चला चल, खायला येते चल. त्यांना भूक लागली. हे काय बघा, सगळा पसारा, अंथरूण वगैरे पण काय नाही काढलं. वाघ्या बाहेर रे. झालं, गॅस बंद केला. तर रस्त्याच्या कामाला बघा सुरुवात झाली होती. आपल्या आड्याजवळ आता काम चालू आहे. म्हणजे डांबर घालायचं बाकी होतं, तर इथे सगळं चाललेलं आहे. म्हणजे खडी टाकतायत आणि ते स्प्रे करून डांबर वगैरे घालत होते आणि असे फवारे वगैरे उडवत होते. म्हणजे एक 5 ते 7 मिनटं मी तिथे उभे राहून की नाही बघितलं मी कशा पद्धतीने काम करतात. आणि त्याच्यानंतर मग नाश्ता बनवायला सुरुवात केली होती. इथे पटकन की नाही उपमा बनवून घेतला. वाघ्या शेरू यांच्यासुद्धा जेवण की नाही करून घेतलं. आणि थोडंसं जरा उशीरच झाला होता, कारण मिरची भाजेपर्यंत वेळ जातो. आणि आता सध्या बघा गरमी चालू आहे ना, त्याच्यामुळे एकदम वातावरण इतकं गरम आहे ना, त्याच्यामुळे खूप आज त्रास झाला मिरची की नाही भाजताना. वाघ्या शेरू आमची जेवणाची वाट बघतायत. शांत बसा दोघांनी, एकदम गुड बॉय दोघं जण रे. जेवण हाव आहे ना, हाव ना शेरू. वाघ्या भूक लागली आज. तर कुणालचे बाबा आता डंक्यावरती गेले होते मसाला घेऊन कुटायचा. आणि आता मी इथे साफसफाई करायला सुरुवात केली. म्हणजे सगळ्यात आधी घरातलं झाडलोट करून घेतली. म्हणजे आज घरामध्ये केर कचरासुद्धा काढलेला नव्हता, कारण सकाळी उठली ना 6 वाजता तेव्हाच मी इथे मिरची भाजायला सुरुवात केली. आणि कुणालच्या बाबांचं पण बाहेर काम चाललं होतं. म्हणजे आता बघा आपलं बांधकाम चाललं आणि तिथे पाणी घालायचं, परत सगळं ते ड्रम वगैरे भरून ठेवावं लागतं. काम चालू होतं ना, त्याच्यासाठी सगळी पाण्याची सोय करावी लागते. आणि भरपूर अशी छोटी मोठी कामं जे असतात, जे आपल्याला पटकन अशी दिसण्यात येत नाही, त्यांना म्हटलं की घरातलं राहू दे, मिरची भाजून झाली नक्की सगळं मी आवरून घेईन, बाकी तुम्ही फक्त ते बघा बाहेरचं जे काही काम आहे ते. आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं बाहेरचंच काम चाललं होतं. आज कुणालची मला असं म्हणजे खूप अशी आठवण येत होती. म्हणजे मी ज्यावेळेस आहे ना मिरचीचं काम असतं ना आणि भाजायचं वगैरे काम असतं ना, त्यावेळेस कुणाल सगळं घरातलं काम मॅनेज करतो. म्हणजे घरातला केर कचरा अंथरूण काढणं सगळं तो करतो. आणि कधी कधी असं वेळ पडली तर नाश्तासुद्धा तयार करतो तो. त्याच्यामुळे आज सगळं माझ्याकडे एकटीवरती पडलं होतं. तर सगळं झालं करून आणि आता इथे बघा झाडलोट करायला सुरुवात केली. म्हणजे घरातलं अगोदर सगळ्यात आधी आवरून घेतलं. हॉल किचन सगळं क्लीन करून घेतलं. आपली पुढची पडवी आहे ना तिथे झाडून घेतलं. आणि त्याच्यानंतर आता इथे मी मागच्या पडवीमध्ये आलेले आहे. म्हटलं हे आवरायला कसा वेळ जाणार ना, त्याच्यामुळे आधी घरातलं करून घेतलं. आता इथे एक एक वस्तू सगळ्या आता उचलून ठेवल्या व्यवस्थित करून. आणि त्याच्यानंतर मग जेवणाचं पण मला करायचं होतं, पण म्हटलं जेवणामध्ये आता फारसं काही करणार नाही, एखादी खिचडी वगैरे असं काहीतरी बनवूया, असंच मी काम करता करता की नाही विचार केला. आणि ज्यावेळेस बघा असं मसाल्याचं काम असतं ना तर इतका वेळ जातोच. आणि जोडीला कसं मी विचार करते की कोणाला तरी मदतीला बोलवायचं म्हणून,
पण मसाल्याचं काम आहे आणि ठसका वगैरे बघा लागतो मिरची भाजताना, त्याच्यामुळे मग रियाला पण जमत नाही फारसं. आमच्या काकू आहेत ना त्यांना पण जमत नाही आणि त्यांची पण कामं असतात. म्हणजे मिरची साफ करायला बघा येतात त्या दोघीजणी आणि त्यावेळेस मी त्यांना म्हणाले होते की जमलं तर मिरची भाजायला आलात तर बरं होईल असं. पण त्यांची पण बघा आता शेतीची कामं चालू झालेली आहेत. परत लाकडं म्हणजे आता बघा पावसाळा चालू होणार ना, त्याच्यामुळे लाकडं भरून ठेवायची आणि काय 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 गावच्या ठिकाणी की भरपूर अशी कामं असतात ती करावीच लागतात. आता आमचं पण बघा मसाल्याचं काम चालू आहे, पण आता जेव्हा मसाल्याचं पूर्ण होणार ना त्यावेळेस मग ती कामं आपली पण चालू होणार. तर आता इथे बघा तुम्हाला मी दाखवते आपले पक्षी, म्हणजे पाणी बघा भरून ठेवलं होतं ना पक्ष्यांना, तर पक्षी इथे आले होते संध्याकाळची वेळ ही आणि त्यांना पाणी प्यायचं होतं, तिथे आंघोळ करायची होती, पण मी उभे होते ना त्याच्यामुळे ते घाबरत होते. इथे मी कपडे टाकले होते मशीनला आणि इथेही बघा हा सरडा आहे ना छोटासा, ह्याला काहीतरी म्हणतात माझ्या आता पटकाच म्हणजे लक्षात माझ्या येत नाही आहे. ते पाणी पडलं होतं ना, पाणी पिण्यासाठी ते तिथं आलं होतं आणि मी पटकन कॅप्चर करून घेतलं. म्हणजे उन्हाळा इतका आहे की त्यांना पण आता तहान भरपूर लागते. चला संध्याकाळ झाली. आज माझं शूटिंग नाही केलेलं आहे मी. सकाळी शूटिंग केलं ना तेवढंच ना, त्याला काही क्लिपच नाही काढली. काय केलं? पाणी लावले पाईप. तर आता संध्याकाळच्या वेळी आता पुन्हा आम्ही शूटिंग चालू केलेली आहे. आज दिवसभर आमच्याकडे सगळा आवाज होता, ते रस्त्याचं काम पण चाललं होतं ना त्याच्यामुळे. आता मशीननं जरा कपडे लावले आणि कुणाच्या बाबांनी पाईप लावलेला आहे, पाणी पण घालायचं झाडांना. शेरू बघतो बघ कसा माझ्याकडे झोपला आहे तो. मी आता आली होती उसरीची डिश नव्हे सूप उचलायला. अरे देवा सुकलं आहे, पण अजून मला वाटतं 2 ऊन दाखवायला लागणार आहे आणि मग त्याच्यानंतर मग चांगलेसे खडखडीत सुकून जाईल. आज अजिबात वेळ नव्हता हो. आत्ता जरा हात जळजळ करायचे थांबलेले आहेत. गरमीचं इतकं प्रमाण होतं ना, काय हालत खराब झाली सकाळी. त्याच्यामुळे पुढे मी काही शूटिंग केलंच नाही आज. आणि आता संध्याकाळच्या वेळेस आता शूटिंग करायला की नाही सुरुवात केली. म्हणजे इच्छाच नाही काय करायची, इतकी हालत आज खराब झाली होती उन्हाळ्यामुळे. नाहीतर आता बघा इतके दिवस झाले आम्ही मसाला करतो, पण अशी परिस्थिती कधी नव्हती. पण आज अक्षरशः ना असं एकदम नको वाटलं होतं, इतकं सगळं झालं होतं. गरमीचं प्रमाण वाढलं ना सध्या, त्याच्यामुळेच असं झालं होतं. तर सकाळी सगळं घरातलं काम आवरून घेतलं आणि मग झोपलो. जवळजवळ अर्धा 1 तास झोपलो आम्ही, खूप असा आराम केला. आणि त्याच्यानंतर बघा आता संध्याकाळी उठून परत आता कामाला सुरुवात केली. म्हणजे कपडे धुवायचे बाकी आहेत ना, मसाल्याचे वगैरे कपडे होते कालपासूनचे, ते जमा करून ठेवलेले डबल कपडे होता तो, त्याच्यामुळे आत्ता लावलेत मशीनला. आणि आता कुणालच्या बाबांनी पाईप लावलं आहे, ते झाडांना आता पाणी घालायचं आहे. आपलं शेणाचं पाणी तयार झालेलं आहे, म्हणजे 2 दिवस होऊन गेलेत. आत्ता ते ना घालतोय आम्ही झाडांना. आणि एका ताईंची मला कमेंट होती की प्रिया तू घालशील ना त्यावेळेस दाखव म्हणून. म्हणजे बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आणि खूप वेळा मी शेअर केलेलं आहे, तरी पण आता तुम्ही म्हणजे कमेंट केलं त्याच्यामुळे दाखवते पटकन तुम्हाला की कशा पद्धतीने आम्ही त्या पाण्याचा वापर करतो. ते शेण आहे ना ते मी काढून टाकणार आहे साईडला. फक्त जे पाणी असतं ना ते फक्त आम्ही घेतो. काय होतं की शेण पण आपण त्या झाडामध्ये घातलं ना पाण्याचं कट तर वाळवी लागते. म्हणजे आमच्या ह्या मातीमध्ये ना वाळवीचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि शेण असतं ना मातीवरती पडलं ना, जमिनीवरती पडलं की लगेच वाळवी लागते शेणाला. त्याच्यामुळे म्हणजे ते शेणाचं तसं आहे, तुम्ही शेणाचा गोळा जरी आहे ना तर तुम्ही जमिनीवर ठेवलं तर लगेच त्याला वाळवी पकडते. त्याच्यामुळे ठेवताना पण आपल्याला एखाद्या कपड्यावरती किंवा एखाद्या प्लास्टिक असं उंच कशा म्हणजे मातीपासून लांब ठेवावं लागतं शेणाला, तरच त्याला वाळवी पकडत नाही. एखादं प्लास्टिक वगैरे असेल त्याच्यावर ठेवावं लागतं, नाहीतर मग लगेच वाळवी पकडते. आणि म्हणूनच आता कुणाला जेव्हा म्हणाला की ते पाणी आपण जेव्हा घालू ना फक्त पाणी घालायचं आहे आपल्याला. ते शेण आहे ना ते आता मी साईडला करून ते जमिनीवरती फिरून टाकणार आहे. म्हणजे आपलं जे पुढचं अंगण आहे ना तिथे असं फिरून टाकते, म्हणजे सारवल्यासारखं असं होऊन जाईल. तर चला आता करूया पटकन. थोड्या वेळाने आम्हाला ना जायचं आहे, परत तळ्यात पण जायचं आहे. आपलं बघा बांधकाम आता चालू आहे ना, तर आता म्हणजे प्लास्टरचं काम झालं आहे, थोडंसंच बाकी आहे ना प्लास्टर आपलं. ऐकलं काय कुणाच्या प्लास्टर झालं आहे ना, थोडंसंच बाकी आहे ना प्लास्टरचं काम. म्हटलं थोडंसंच बाकी आहे ना. झालं ना. हां आपल्याला फक्त माळा आहे ना तो प्लास्टर थोडंसं करायचं बाकी आहे. म्हणजे आपल्याला ते लाद्या वगैरे आहेत ना ते आता ऑर्डर करायला जावं लागणार आहे. आम्ही अजून काही लाद्यांचं काही ऑर्डर केलेलं नाही. त्याच्यामुळे ते म्हणाले की तुम्ही आत्ता जाऊन ऑर्डर द्या, म्हणजे उद्याला सगळा माल येईल ना. तर आता घरातलं छोटं मोठं बाकी आहे ते करून ना आम्ही निघणार आहोत. आणि परत मसाले पण आपले दिलेत ना डंक्यावरती दळायला नाही कुटायला तर ते पण आणायचे आहेत. आणि 1-2-4 वस्तू पण मला खरेदी करायच्या आहेत तळ्यामधनं. त्याच्यामुळे आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत. माझे छेलकान बघा, छेलकान गलमी होते ना, गलमी
फॅनच्या खाली झोपलाय छेलू माझा. छेलू पाणी प्यायचे छेलूला. ए छेलू. लाईट गेली आमच्याकडे, त्याच्यामुळे पाण्याचं म्हणजे मशीनचं काम आमचं राहिलं. टाकूया ना पाणी. चला आता हे बघा, हे पाणी ते शेण आता येतील कुणाला जेव्हा काढून. ते शेण मी फिरवणार आहे इथे. इथे बघा आता झाडू काढून घेतली. म्हटलं हा परिसर आहे ना जरा स्वच्छ होईल. अमृत आहे ते, अमृत झाडांसाठी. फेक येते. सुकं आहे अजून. एवढं लांब कशाला फेकलं. अरे ते हे आहे ना, त्यात पाणी त्या हाताने तर कुस्करावं लागेल. चला जरा पटापट पाणी टाकते आणि इथे जरा असं फिरून घेऊया. हे तर होईल थोड्या वेळाने. तुम्हाला आता ह्या पाण्याचं दाखवते. आता ह्याच्यामध्ये काय मिक्स करणार ना, साधं पाणी. दुसरं पाणी मिक्स करायचं. आपल्याला कमेंट होते की ताई दाखवा म्हणून हे दाखवते मी. ऐकलं का. झाडांना तुम्ही कसं घालणार हे पाणी. हे सगळ्यात चांगलं पाणी आहे. खत म्हणून खूप चांगलं पाणी आहे झाडांसाठी. पण शेण असेल ना तर शेण साईडलाच करा. उगाच वाळवी लागते, हो की नाही. आणि झाडांना आपलं नुकसान होतं. त्याच्यामुळे हे पाणी सगळ्यात बेस्ट आहे. आता ह्याच्यामध्ये साधं पाणी आहे ना, ते मिक्स करायचं ना. शेण तुम्ही ते बादला करून आपण काय त्याला बारीक करून हां, सुकत घालून परत ते ह्याच्यात घालू शकतो. सुकं शेण. हा, सुकवायचं हे आता. बघा सुगंध मस्त येतोय. आम्हाला आवडतो बाबा शेणाचा सुगंध. आता आता सवय झाली नाकाला. आता ह्याच्यामध्ये साधं पाणी घालायचं आणि मग प्रत्येक झाडाला एक एक मग घालायचं की झालं आपलं तयार. ती पण घाल पाणी, फक्त कलर दिसतो तेवढा डार्क कलर एकदम. तर शेणाचं पाणी आहे ना, ते सगळ्या झाडांना की नाही कुणाच्या बाबाने घालून घेतलं. आणि इथे माझं कपडे धुवायचं काम की नाही मी माझं करून घेतलं. शेण जे काढलं होतं ना, ते कुस्करून ते पुढच्या अंगणामध्ये सारवलं मी. आणि ओलं शेण आणि सुकं शेण, म्हणजे ओलं शेण कसं पटकन जमिनीला चिपकते, पण जे सुकं शेण असतं ना, जे भिजून आपण सारवायला घेतलं ते पटकन असं चिपकत नाही. त्याच्यामुळे जितकं पण शक्य झालं तितकं सारून घेतलं. आणि बाकीचं जे होतं ना गाळ होता ना, तो साईडला करून झाडांमध्ये आता सुकल्यावरती घालणार. तरी किती 7 वाजले ना. बघा 7 वाजले आणि आम्ही आता निघालो. 7 म्हणजे 7:15 झाले आहेत. दिवस मावळला तरी पण उजेडा आहे थोडा थोडा. पटकन जाऊन यायचं आहे आम्हाला. 8 वाजेपर्यंत घरी यायचं आहे, कारण पॅकिंगचं काम आमचं बाकी आहे. वाघेश्वर झोपले जातात आतमध्ये. नाही, बाहेरचं वातावरण जरा चांगलं वाटते. काय गरमी होते बाप रे. आम्हाला ना मसाला पण घ्यायचे आहेत. मसाला आपला तयार झाला आहे. त्यांचा फोन आला होता, ते पण तिकडनं घ्यायचं आहे. आणि परत ह्या लाद्या बघायच्या आहेत. आणि एका सुपर मार्केटमध्ये जायचं आहे. थोडंसं घरातलं 1-2 वस्तू संपल्यात ना, त्या पण आणायच्या आहेत. म्हणजे 2-3 ठिकाणी आपल्याला जायचं आहे. आणि 1 तासात परत रिटर्न पण यायचं आहे. संध्याकाळची रंगसंगती, त्याच्यामुळे चेहऱ्यावरती बघा माझ्या तुम्ही दिसताय म्हणजे वेगळंच तुम्हाला चेहरा मला दिसत असेल. ते समोर आभाळामध्ये कसे विविध असे रंग आलेले आहेत ना, त्याच्यामुळे ते कलर चेहऱ्यावरती पडलेले आहेत. आणि त्याच्यामुळे थोडासा चेहरा बघा असं वेगळा वाटतं असं आहे. चला जाऊया पटापट, लवकर यायचं आहे. आता अंधार होईल, 10 मिनटामध्ये अंधार होऊन जाईल. आल्यानंतर परत पॅकिंगचं काम करायचं आहे. घरी येईपर्यंत आम्हाला किती 9 वाजले ना. आता 10:30 पावणे 11 वाजलेत. 9च्या दरम्यान आम्ही घरी आलो मगाशी. आणि आल्यानंतर मग थोडंसं जेवलो आणि आता पॅकिंग करायला सुरुवात केली. आता वाजलेत का तरी 10:30 पावणे 11 झालेले आहेत. गरम मसाला आणि मच्छी मसाला म्हणजे हे जे ऑर्डरचं आहे ना, ते आम्हाला पटकन सोमवारी काय पण करून कुरिअर करायचं आहे. त्याच्यामुळे आता सगळं रेडी करून ठेवतो आहे. आणि बाकीचे मसाले पण आणलेले आहेत ना, ते आम्ही उद्याला पॅकिंग करणार आहोत. आता फक्त हे गरजेपुरतं सगळं करतोय. असं अजून काय बोलू आता. बस झालं. पुरा दिवस आमचा आज कामात गेलाय, धावपळीमध्ये. बिझी रे. बिझी दिवस. तर आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.